जय श्रीकृष्ण सर्वांना। मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझं बालपण कसं होतं, किती खोडील होते मी। खोडील होते म्हणजे नटखट होते थोडीशी। तर चला आज पण मी तुम्हाला काहीतरी खूप मस्त दाखवणार आहे। सध्या बाहेर कामं सुरू आहेत, तर तेच काय काम सुरू आहे ते मी तुम्हाला आज दाखवते। आणि आमचा आप्पा बघा किती काम करतो। आप्पा म्हणजे कोण, तर तो माझा भाऊ आहे। त्याचं खरं नाव शिवतेज आहे, पण आम्ही सगळे त्याला लाडानी, प्रेमाने, मायेने आप्पा म्हणतो। तर सर्वप्रथम आपण भगवद्गीतेतील तात्पर्य जाणून घेऊयात। त्यानंतर मी तुम्हाला सांगते म्हणजे दाखवते की बाहेर काय सुरू आहे। तर चला सर्वप्रथम तात्पर्य जाणून घेऊयात पुढील, आणि त्यानंतर आपण बाहेर जाऊ आणि बघूयात काय सुरू आहे। चला मग आता सुरुवात करूयात भगवद्गीतेतील पुढील सुंदर आणि महत्त्वपूर्ण तात्पर्य जाणून घ्यायला। आणि भगवद्गीतेत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात। म्हणजे माझ्यासोबत तर असं झालं, जेव्हापासून मी भगवद्गीता वाचायला सुरू केली आहे तेव्हापासून मी आधी खूप चिडचिडी होते, खूप म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टीचा पण खूप राग यायचा। पण माझा तो स्वभाव न खरं सांगू इतका जास्त चेंज झाला आहे, मला स्वतःला असं वाटतं। तर तुम्हीही भगवद्गीता नक्कीच वाचायला सुरुवात करा। यातलं जे काही आहे, जे काही सांगण्याचा प्रयत्न केला या ग्रंथातून, भगवद्गीतेतून, ते एकदा तुम्ही फक्त जाणून घ्यायला सुरुवात करा। खरं सांगू इतका छान अनुभव येईल ना हे सगळं वाचताना, समजून घेताना। खूप छान वाटतं, मनालाही असं एकदम प्रसन्न वाटतं। तर चला आता आपण हे जे पुढील तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात। तर हे आपण काल तात्पर्य जाणून घेतलं होतं आणि आज आपण या श्लोकाचे छोटासा एक श्लोक आहे, तर याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत। या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की भक्ताने स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही। याचे दायित्व स्वतः भगवंतांनी घेतलेले आहे। या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे म्हणतात, मी स्वतः भक्ताचा उद्धारक आहे, उद्धारक होतो। तर याचं जे पुढील तात्पर्य आहे ते पण इतकंच सुंदर आहे आणि यातूनही अशीच आपल्याला खूप छान माहिती मिळणार आहे। तर ते आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। मी आपल्या यासाठी म्हणते कारण आता ही माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि तुम्ही सगळे माझ्या फॅमिलीचे एक महत्त्वपूर्ण असे घटक आहात। तुमच्याशिवाय काय आपली फॅमिली पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे मी आता इथून पुढे माझ्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ उद्या येणार आहे असंच म्हणणार आहे, कारण तुम्हालाही थोडंसं ते आपलेपणा फील व्हावा। तर चला आता मी तुम्हाला भगवद्गीतेतील महत्त्वाचं तात्पर्यही सांगितलं, त्या श्लोकाचं तात्पर्य सांगितलं, त्यातून काय अर्थ होतो तेही तुम्हाला मी सांगते। भगवंत आपल्याला असं सांगतायत की तुम्हाला माझी प्राप्ती करण्यासाठी किंवा वैकुंठात जाण्यासाठी वेगळा कोणत्याही तपस्या करण्याची गरज नाही, वेगळ्या मार्गावर तुम्हाला जाण्याची गरज नाही, कारण तुमचा उद्धार करण्यासाठी मी स्वतः आहे। तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असं त्याचं तात्पर्य म्हणजे त्या तात्पर्याचा जो अर्थ आहे, जो मेन अर्थ आहे तो हा होतो। तर चला मी तुम्हाला म्हटलं होतं की भगवद्गीतेचं तात्पर्य आपण जाणून घेतल्यानंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे। तर मी तुम्हाला ते काय दाखवणार आहे तर चला बघूयात आपण की आता सध्या बाहेर काय सुरू आहे। तर चला मग आता आमची पेरणी चालू आहे टोकन यंत्राने। सरी ओढली बघा 4.5 फुटाची आणि आप्पा कसं पेरणी करतोय बघा। मागे पप्पा आहेत आणि पुढे आप्पा आहे आणि सध्या आता पाऊस पण हलका हलका सुरू झालाय।
बघू शकता तुम्ही, रिमझिम रिमझिम पाऊस पण सुरू आहे आणि आमचं पेरणीचं पण काम सुरू आहे. आणि आप्पाला अशी शेतातली कामं करायला खरंच खूप आवडतात, त्यामुळे तोच करतोय बघा. आणि त्याला शेतातली कामं करताना अजिबात असं थकवा वगैरे जाणवत नाही, म्हणजे करत असताना जाणवत नाही, सगळं झाल्यानंतर वाटतं, पण करत असताना त्याला खूप मजा येते. आणि असं सगळं शेत एकदम मस्त सऱ्या वगैरे ओढून घेतलेल्या आहेत. आणि आता बघा तो किती लांब गेलाय. आणि काल पण पाऊस आला होता आणि आज सकाळपासून पाऊस नव्हता, त्यामुळे आज पेरणीसाठी चांगलाच दिवस आहे असं म्हटलं. आणि आजच आम्ही पेरणी सुरू केली आहे. पूर्ण लाईन झाली आहे आणि आता त्या लाईननं वापस येणार आहेत. या लाईनने जायचं, त्या लाईनने वापस यायचं असं आहे. मला शेतातल्या कामाची जास्त काय माहिती नाही, पण जे माहिती आहे ते मीच तुम्हाला सांगते. पप्पा पण आहेत आणि आप्पा पण आहे बघा सोबतच. आणि बघा आता ही पूर्ण लाईन झाली आहे बघा. कसं वाटतंय आप्पा? थोड्या वेळेनं ओढते, आधी तू ओढ, पुन्हा मी ओढून बघते. आणि बघा आता मी विचारलं होतं आप्पाला की तुला कसं वाटतंय, तर तो मला म्हटला ओढून बघ, पण मी नाही ओढते. आणि लास्टची ओळ आहे, एवढं झालं की झालं. आणि हे सगळं आप्पानीच हे केलंय बघा, एवढं सगळं एकट्याने ओढलं. आता त्याला मजा वाटते, पण रात्री कळते कसं अंग दुखतं येते. आणि मला शेतातल्या कामाची खरंच काही माहिती नाही, आणि मला हे सुद्धा माहीत नाही की आता सध्या पेरायला काय सुरू आहे. पप्पा मला म्हटलं की चल पेरणी सुरू आहे, मस्त बाहेरचं व्ह्यू आहे, तर मस्तपैकी व्हिडिओ बनव. मी तसेच घरातले उठले आणि बाहेर आले. बाहेर बघितलं तर खरंच छान वाटतं, एकदम मस्त. आणि इथं आप्पाचं काम पण सुरू आहे. आम्ही बघत असते, आनंद घेत असते, पण काही गोष्टी असतात की त्याचा फक्त आनंद घ्यायचा असतो, ते करून बघायच्या नसतात, कारण परत त्याचा आपल्यालाच त्रास होतो, त्यामुळे मी नाही करत आहे. आणि हे बघा, ही पण लाईन पूर्ण आप्पानी केली आहे, ओढली आहे. आणि सगळी पेरणी आता झाली. दुसऱ्या शेतातली आम्ही ट्रॅक्टरनीच पेरणी केली होती, पण इथलीच फक्त ह्या अशा काय बदलतं, टोकन यंत्र असं काहीतरी म्हटले मग पप्पा, मला एवढं लक्षात नाही, पण तेच म्हटले होते वाटतं. आणि त्यांनी ही पेरणी सुरू आहे. मला वाटतं त्याच्यात सोयाबीन आणि कशाच्या तरी आणखीन एक बिया आहेत, त्यानंतर मी पप्पांना विचारते, तुम्हाला सांगते. पण मला तर तेच वाटतंय की सोयाबीनच आहे म्हणून, कारण मी बघितलं होतं त्या डब्यात टाकताना, छोटंसं तिथे एक डब्बा आहे त्याच्यात टाकताना बघितलं होतं, तर मला वाटलं की सोयाबीन आहे. तर बघू, आपण नंतर पप्पांना विचारूयात. आणि आता पाऊस पण सुरू आहे आणि निसर्ग पण छान दिसतोय. आणि तिकडे पावसाचा आवाज येतो. पावसा नाही वाटतं, कोकिळ आहे. मला या दोन्हीतला फरक कळत नाही, कोकिळाचा आवाज कसा आणि पावसाचा आवाज कसा. तुम्ही आवाज ऐका आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा आवाज कशाचा आहे. असा आवाज येतोय मस्त. आणि इथे आपाचं सुरू आहे. ते चला आता मी आज जाते, कारण बाहेर पाऊस सुरू झालाय बघा. मम्मी आणि संध्या पण आली आणि पाऊस पण वाढलाय, आणि तरी पण आमच्या आप्पाचं काम सुरू आहे. हे बघा,
आणि कसला पाऊस आहे बघा, तरी पण आम्ही बाहेरच हो. हे बघा, हे असं यंत्र आहे. आणि यांची का बघा कशी मस्ती सुरू आहे बापलेखाची. झालं सोड की. तर बघितलं असेल तुम्ही सर्वांनी, आता सध्या आमच्या इथे पेरणी सुरू आहे आणि आम्ही या वेळेला ट्रॅक्टरनी पेरणी करत नाही आहोत. कारण पप्पांचं असं म्हणणं आहे की टोकनयंत्राने पेरणी खूप छान होते, वेळही खूप जास्त लागत नाही. आणि असं मी खूप वेळेला ऐकलं आहे की आपल्या शेतात जे आपण कृत्रिम पद्धती जे घेऊन येतोय त्याचा परिणाम आपल्या शेतावर कुठेतरी होतोय. जे आपण खत यूज करतोय किंवा ट्रॅक्टरनी पेरणी असो किंवा मळणी असो, काहीही असो, त्यामुळे शेताची जी उपजाऊपणा असतो ना तो कुठेतरी कमी होत चालला आहे. सेंद्रिय खताने असो किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याने असो, तर ते कुठेतरी कमी होत चाललं आहे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही यावेळेला टोकनयंत्राने पेरणी केलेली आहे. मग अशी मला तुम्हाला सांगायचं होतं की ते बी कशाचं आहे, आम्ही कशाची पेरणी करतोय, तर ते मी तुम्हाला आत्ता सांगते. कारण मग अशी मला माहीत नव्हतं की कशाची पेरणी सुरू आहे. मी मस्तपैकी तुमच्याशी बोलत बसले होते आणि मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हाच मला पप्पांनी आवाज दिला होता की दिदू बाहेर ये, काहीतरी दाखवायचं आहे. तर म्हणजे मला माहीत नव्हतं की टोकनयंत्राने पेरणी कशी करतात. कारण मी पण एवढे दिवस फक्त ट्रॅक्टरनी पेरणी केलेली बघितली होती. टोकनयंत्राने आमच्या दुसऱ्या शेतात पेरणी केली होती, आय थिंक गेल्या वेळेस केलेली होती, पण ते शेत आमच्या इथे घराजवळच नाही आहे, त्यामुळे मला तिथलं बघायला आलं नाही. मग या वेळेला इथे सुरू होतं. मग पप्पांनी आवाज दिला की ये बाहेर बघण्यासाठी कसं काय सुरू आहे ते, आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीलाही दाखव की टोकनयंत्राने पेरणी कशी करतात. तर खरंच मला मग अशी माहीत नव्हतं की ते बी कशाचं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं आय थिंक सोयाबीनचं बी असेल ते, कारण त्या डब्यात टाकल्यानंतर ते बी मला सोयाबीनचं बी असल्यासारखं वाटत होतं, पण ते सोयाबीन नसून ते वाटाणे होते. आणि नंतर जेव्हा मी बघितलं ना, म्हणजे मम्मीच्या हातात ते बी होतं. सगळं झाल्यानंतर मी बघितलं, मम्मीला म्हटलं मम्मी वाटाणेत का गं, तर मम्मी म्हटली तुला काय वाटलं. मग मी म्हणलं की मला वाटलं की ते सोयाबीन आहे. आम्ही एवढं जास्त हसलो होतो ना तुम्हाला काय सांगू. आणि असं एकदाच होत नाही, सतत काही ना काही अशा गोष्टी होत असतात, ज्या गोष्टी म्हणजे मला जास्त गोष्टी माहीत नाहीत शेती निगडीत, पण ज्या मला माहिती आहेत ना त्या पण महत्त्वाच्याच गोष्टी माहिती आहेत. आणि ज्या माहीत नाही त्या हळूहळू मी माहीत करून घेण्याचा प्रयत्न करते. तर आता पण मला माहीत नव्हतं की ते बी कशाचं आहे, तर मम्मीला विचारलं, मी माहीत करून घेतलं आणि मी तुम्हाला पण सांगते ते वाटाण्याचं बी होतं आणि त्यासोबत तूर होती. तर त्याची पेरणी सध्या इथे केलेली आहे. आणि त्यानंतर मम्मी नाही आहे, मम्मी भट्टीवर गेली आहे दूध घालण्यासाठी, त्यामुळे आज तुम्हाला जरा शांतता वाटत असेल माझ्या आजूबाजूला. नाहीतर रोज आप्पाचा कालवा असतो, नाहीतर मग दुसऱ्या कोणाचं तरी काहीतरी असतंच, पण आज तसं काही नाही आहे. संध्या आणि मी दोघंच घरी आहोत, त्यामुळे आणि आम्ही दोघीनं एकमेकीशी जरा कमीच बोलतो, कारण जेव्हा आम्ही बोलतो ना तेव्हा दोघीचे भांडणं होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ती पलीकडल्या रूममध्ये बसली आहे, मी सध्या मम्मीच्या रूममध्ये. आणि जसं की मी तुम्हाला आत्ता म्हटलं की संध्या आणि माझ्या जराशी भांडणं होतात. आता बहिणी म्हटल्यावर भांडणं जराशी होतात, कणकण होतच असते, लेकरं होत काही झालं तरी शेवटी. तर आणि मला आप्पा म्हणला होता की चल तू बघ एकदा ट्राय करून, तुला जमते का ते टोकनयंत्राने पेरणी करणं. मी नाही म्हणलं होतं त्याला, कारण की नाही तेवढ्यापुरती एक खरंच मज्जा येते खूप जास्त शेतात काम करताना वगैरे, पण नंतर ना खूप जास्त हाल होतात, पाय दुखायला लागतात, हात दुखायला लागतात, हे मला माहिती आहे. मग मी आप्पाला म्हणलं की काही गोष्टी अशा असतात
की त्याचा लांबूनच आनंद घ्यायचा असतो, त्या स्वतः करून बघायच्या नसतात. आणि मी मगाशी पण माझ्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की काही गोष्टींचा लांबून आनंद घ्यायचा असतो, त्या जास्त जवळून आपण स्वतःच करण्याचा प्रयत्न करायचा नसतो. जसं की जाळाजवळ बसून हात वगैरे शिकायला छान वाटतात, पण स्वतः जाळात उडी मारायची तसं नसतं ना. तसंच काहीतरी प्रकार आहे हा पण. आणि आप्पा मी तसं म्हटल्यावर इतका जास्त हसला होता. तो म्हणला की किती म्हणजे सेल्फिश आहेस तू, प्रत्येक गोष्ट लांबून बघतेस, कामात मदत नाही करत. पण तसं नसतं. आणि तुम्हाला मला आणखीन एक गोष्ट दाखवायची ज्यामुळे मला इतका जास्त राग आला होता मम्मीचा. कारण तिने आमच्या घराच्या आसपासची इतकी जास्त झाडं कट केली आहेत. तर आधी मी तुम्हाला ते दाखवते आणि मला तिचा जास्त राग कशामुळे आला तेही सांगते मी तुम्हाला नंतर. तर चला मी तुम्हाला दाखवते की तिने झाडं किती कट केली. बघा आता मी बाहेर आलेली आहे आणि मी तुम्हाला आमच्या घराच्या आसपासचा सगळा परिसर दाखवला होता, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असेल की ते लिंबोणीचं झाड होतं, मोठ्या लिंबोणीचं झाड हे या साईडला आहे इथे, आणि छोट्या लिंबोणीचं झाड हे इथं होतं बघा. ते मम्मीने कट केले आणि इथली खूप सारी केळीची झाडं पण तिने कट केली आहेत. आणि त्याला आणखी काही आलं पण नव्हतं, केळी वगैरे आले नव्हते, आणि तिने एवढं सगळं इथलं कट केले. सध्याचा बाहेरचा व्ह्यू बघा असा आहे. मगाशी हलका हलका पाऊस येत होता पण आता तो बंद झाला आहे. आणि बघा एवढं कडक ऊन होतं यावेळेचा उन्हाळा इतका कडक होता. पण माझी बिचारी मोसंबीची झाडं यांना काहीही झालेलं नाही आहे. हे बघा इथे लाजाळूचं झाड होतं आणि याचाच मला सगळ्यात जास्त राग आला की मी एवढं छान झाड लावलं होतं, इतकं छान ते फुटलं होतं, त्याला कसली मस्त फुलं आली होती बघा. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं त्याची फुलं कशी छान दिसतात ते. म्हणजे ते काय फुलं म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही पण दिसायला इतकी सुंदर दिसतात ना की बस त्याच्याकडे बघतच राहावं वाटतं. गुलाबाच्या झाडांची अवस्था अशी झाली. आणि मम्मी काल म्हणली की आता याला पाणी वगैरे घालून पण काही उपयोग नाही, कारण सुकलेलं झाड परत ताजं होऊ शकतं, पण त्या झाडातला जीवच जर निघून गेलेला असेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा मला खरंच जरा असं वाईट वाटलं, कारण मी या झाडांची खरंच खूप मनापासून काळजी घेत होते. पण उन्हामुळे असो किंवा यावेळेसचा उन्हाळा इतका कडक होता की त्यामुळे हे झाडं जे होते ते वाळून गेले. आणि आता तुम्हाला माझा आवाज जरासा वेगळा वाटत असेल, कारण मला मनातून खरंच खूप जास्त वाईट वाटते, कारण मी खूप जास्त काळजी घेतली होती या झाडांची, झाडाच्या छोट्या छोट्या गोष्टींची पण इतकी जास्त काळजी घेतली होती ना, त्यामुळे जरासं वाईट वाटतंय मला. आणि ह्या अशी अवस्था केली आहे सध्या मम्मीने बाहेर. तर बघा मी तुम्हाला आता दाखवलं की मम्मीने किती जास्त झाडं कट केली आहेत, सगळीच केळीची असो लिंबाची असो, तर सगळं कट केलं. आणि सध्या बाहेर झाडं इतकी कमी दिसत आहेत, जरासं वेगळं वाटते, कारण घराजवळ असं होतं ना की इथे बाहेर येऊन बसले मी असो किंवा घरातले बाकीजण असो, बाहेरचं पुढचं जे पुढे आहे रस्त्यावरचं किंवा कुठलंही, तर ते अजिबात दिसायचं नाही. इतके असे झाडांनी घराला इतकं घेरून घेतलेलं होतं, तर त्यामुळे ऊनही जरा दारात कमी येत होतं. आणि सध्या आम्ही आमच्या अंगणात फरशी असो ते अजून केलेलं नाही आहे, ते काम पण करून घ्यायचे हळूहळू. तर त्यामुळे कसं होतं की पावसाळा आता सुरू झाला आहे, दारातही जरासं पाणी साचल्यासारखं होतं, मग ऊन कुठूनच येत नव्हतं बघा घरापासून. सगळं असं झाडच होते आसपास. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की आमच्या घराच्या आजूबाजूला कशी झाडं आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला कळेल की घराच्या आजूबाजूला इतकी झाडं आहेत सगळी, त्यामुळे ऊन पण येत नव्हतं जास्त. आणि उन्हाळ्यात छान वाटतं, पण आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात मग घरात पण असं जास्त थंडी वाटायला लागते, कारण बाहेरून कुठूनच ऊन येत नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणून आता पावसाळा पण सुरू झाला आहे
झाडं कट केलेत म्हणजे असं नाही की ते बुडातून अशी उपटूनच काढली आहेत. त्याचे फक्त जे वरचे शेंडे होते गुलाबाच्या झाडाचं मी तुम्हाला दाखवलं, तर त्याचे फक्त वरचे फटे कट केलेले आहेत. त्याचं जे मेन खोड आहे ते अजूनही तिथंच आहे. त्यामुळे त्याला पाणी घातलं, त्याची काळजी घेतली तर त्या झाडाला आणखीन त्या झाडाची छान वाढ होईल. आणि त्या झाडाचे फटे मी म्हणले की असे वेगळेच वाढले होते. ते झाड पूर्ण असं वर गेलं होतं आणि लिंबाचं झाड कसं असं जिथल्या तिथे पांगलं पाहिजे तसं झालं नव्हतं. त्याचं ते खूप जास्त उंचच जात होतं. आजूबाजूला केळीची पण झाडं होती, मग ते झाडं त्या झाडाला घेरून घेतलेलं असो किंवा काही असो, त्यामुळे त्याची तिथल्या तिथे वाढ झाली नाही. ते झाड फक्त असं उंच उंच होत गेलं आणि त्याला लिंब पण लागायला लागली होती, पण काल ते कट केले. तर आता हळूहळू त्याची पण वाढ होत राहील. तर चला, खूप झाल्या गप्पा मारल्या, तर घरातली बाकीची पण कामं करून घ्यावी लागतील. मम्मी पण बाहेर गेली, मी तुम्हाला सांगितलं. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.